हे आकुतीचं चरित्र सांगितलं। दुसरी असणारी कन्या देवहूती आणि आकुती। तिसरी कन्या त्या ठिकाणी महाराज प्रसूती, मनु आणि शतरूपेची प्रसूती। ही प्रसूती नावाची कन्या दक्ष नावाच्या प्रजापतीला दिली होती। दक्ष प्रजापतीला ती दक्ष प्रजापतीला दिली। तिच्यापासून त्या ठिकाणी महाराज त्याला 16 मुली झाल्या। 16 13 मुली त्यानं धर्माला दिल्या। 13 मुली धर्म, या धर्माला त्या ठिकाणी दिलेली मूर्ती नावाची जी त्या ठिकाणी मुलगी आहे ना, हिच्या घरी प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले नर नारायण रूपाने। 24 अवतारापैकी एक अवतार आहे महाराज। नर नारायण भगवान की जय। नर नारायण प्रत्यक्ष प्रगट झाले। यानंतर एक मुलगी त्या ठिकाणी अग्नीला दिली, एक मुलगी त्या ठिकाणी समस्त पितृगणांना दिली, आणि एक मुलगी भगवान शंकराला दिली। भगवान शंकर असं त्या ठिकाणी विस्तार सांगितला। इकडे कर्दम आणि देवहूतीच्या ज्या 9 मुली आहेत, त्या 9 मुलींपैकी एक कन्या अनुसूया, ही अनुसूया आत्री नावाच्या मुलाला दिली होती ब्रह्मदेवाच्या। ब्रह्मदेवाच्या नेत्रांपासून ज्याचा जन्म झाला त्याचं नाव आहे आत्री, आणि पत्नीचं नाव आहे अनुसूया। दोघे तपस्वी आहेत महाराज। ब्रह्मदेवाने आज्ञा दिली तुम्ही सृष्टीचा विस्तार करा। मग सृष्टीचा विस्तार करण्याकरिता त्या ठिकाणी बापानं सांगितलं म्हणून तपश्चर्या केली पाहिजे। तपश्चर्या करून संतती प्राप्त करून घेणारे जुने लोक होते, म्हणून संतती सुद्धा चांगली जन्माला येत होती। आज काही तपश्चर्या नाही महाराज। तुकोबराय म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। ती तपश्चर्या बीज शुद्ध करण्याकरिताच होती। आता कसंही वागल्यानंतर मुलं कशी होणार? वास्तविक पाहता मुलं जन्माला येतात घरातले, चांगले वाईट त्या ठिकाणी पुढे जाऊन त्या मुलांनी होणं हे आपल्यावर अवलंबून असतं। जशी आई वडिलांची त्या ठिकाणी मानसिक स्थिती असेल तशीच मुलं जन्माला येतात। मुलांना दोष देण्यात काही अर्थ नसतो। काही माणसांना असं पाहायला मिळतं ना, तरुणपणामध्ये ते फार डांगडिंग करणारे असतात। डांगडिंग कळते ना तरुणपणात, आणि त्यांना त्याच काळामध्ये मुलं झालेले असतात, आणि उतार वयाला त्यांना कुठून तरी संगती प्राप्त होते, सत्संगती, आणि ते त्या ठिकाणी परमार्थाला लागतात। पण त्या वयामध्ये केलेले जे कृत्य आहेत आणि त्याच पद्धतीने झालेली मुलं असतात, पण मुलांवर पारमार्थिक संस्कार नसतात। मग कुठे पाहायला मिळतं बाप मोठा धार्मिक आहे, मुलगा मात्र कसाही वागतो। याचं कारण बाप आधी तसं वागत होता, आणि त्या काळात झालेली संतती आहे। जशी मती असते तशी संतती होईल असं त्या ठिकाणी पाहायला मिळतं ना महाराज। म्हणून उगीच कशी पण संतती होण्यापेक्षा विचारपूर्वक साधू संतांनी त्या ठिकाणी देवाजवळ मागू नये काही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जर ग्रहस्थाश्रम चालवायचा आहे तर तो वंगळवाना होऊ नये, म्हणून असं मागितलं कधीतरी ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा त्रिभुवनी झेंडा। मागितला ना मुलगा ऐसा पुत्र देई गुंडा। गुंडा म्हणजे गुंडगिरी करणारा नाही, जो त्रैलोक्यामध्ये विजय प्राप्त करून घेण्याचा असा मुलगा त्या ठिकाणी व्हावा। हे साधू संतांनी पण त्या ठिकाणी कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे जैशी मीरा मुक्ताबाई। महाराज वर्णन सांगतात मुलगी द्यायची असेल तर अशी दे जशी मीरा असावी, मुक्ता असावी। चला अशी अपेक्षा करत जा बरं माय बाबा। हे सांगण्याकरिताची कथा आहे, दुसरं काय। नाहीतर आपल्या घरी संतती जन्माला येते, एकाचं तोंड इकडे असतं, एकाचं तोंड इकडे असतं, कोणाचं मत कोणात मिळत नाही, कोणाचं कोणाशी जुळत नाही, असं घडत असतं महाराज। ही विषमता पाहायला मिळते। म्हणून याने असा विचार केला की आपल्या बापानं सांगितलं सृष्टीचा विस्तार करा, संतती प्राप्त करून घ्यायचे, मग काय करायचं? म्हणून आत्री अनुसूया तपश्चर्या करतायत, तपप्रभावानं संतती प्राप्त करून घ्यायची आहे। थोडा भाव सांगतो आधी। आत्री आणि अनुसूया। आत्री म्हणजे काय? अ म्हणजे नाही, आणि त्रय म्हणजे 3 गुण। ज्यांच्या ठिकाणी 3 गुण नाहीत, त्रिगुणातीत अवस्था आहे, त्यांना म्हणायचं आत्री। आणि अनुसूया म्हणजे काय? आसूया शब्दाचा अर्थ होतो द्वेष, आसूया शब्दाचा अर्थ होतो मत्सर, आसूया शब्दाचा अर्थ होतो वासना। अ म्हणजे नाही, आणि आसूया म्हणजे त्या ठिकाणी महाराज द्वेष नाही, मत्सर नाही, वासना नाही, अशी असणारी निर्वासन स्थिती, द्वेष रहित स्थिती, याच नाव आहे अनुसूया। जिथे जिथे त्रिगुणातीत अवस्था निर्माण होते आणि जिथे जिथे द्वेष रहित अवस्था निर्माण होते तिथे तिथे परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होत असतो। प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ होतो दत्त। दत्त दत्त शब्दाचा खरा अर्थ आहे प्रत्यक्ष।
आपण म्हणतो ना, जुन्या काळातली लोक म्हणायचे, आताच तुमचं नाव काढलं आणि तुम्ही दत्त होऊन उभे राहिले, दत्त म्हणून उभे राहिले म्हणजे लगेच तुम्ही आले. दत्त होऊन येणं म्हणजे प्रत्यक्ष प्रगट होणं, म्हणजे प्रत्यक्ष असणारा परमात्मा प्रगट होतो. पण केव्हा प्रगट होतो? जेव्हा त्या ठिकाणी महाराज भक्तांची अशी स्थिती असते तेव्हा सर्वांच्या हृदयात परमात्मा प्रगट होऊ शकतो. पण आपण आत्रेय झालं पाहिजे आणि आपण अनुसूया झालं पाहिजे. आपल्याकडे तिन्ही गुणांचं प्राबल्य आहे. आपल्याकडे सत्व आहे, रज आहे, तम आहे. तमोगुण तर त्या ठिकाणी घातकच आहे महाराज. त्या तमोगुणाला दाबून टाका. तमोगुणी माणसं फार त्या ठिकाणी विलक्षण असतात. वाईट वागतात, वाईट खातात, वाईट पाहतात, वाईट सगळ्या गोष्टी वाईटच असतात. रजोगुणी माणसं त्याच्यापेक्षा थोडी बरी असतात, पण ते वाऱ्यासारखे असतात, एका जागेवर शांत बसत नाहीत. एवढे चंचल असतात. 4-5 तासाची कथा तर ते कधीच सहन करायची नाही. इथून उठले की तिथं बसतील, तिथून उठले की तिथं बसतील. त्यांची जीवाची धावपळ असते रजोगुणी माणसं. आणि सत्वगुणी माणसं शांत असतात, ते स्वतःच्या मस्तीत मस्त असतात. म्हणून तुकोबरायांचे एक प्रमाण आहे. ती म्हणतात, तुका म्हणे एका सत्वाचे सामर्थ्य आणि करवी परमार्थ अहर्निशी. एका सत्वगुणाचं सामर्थ्य आहे, जो सत्वगुण परमार्थ करून घेतो. पण खरं सांगू, सत्वगुण सुद्धा त्या ठिकाणी ठेवता कामा नये. तो गुणच आहे आणि परमात्मा गुणांच्या पलीकडे आहे, निर्गुण आहे परमात्मा. परमात्मा स्वरूपात जर जायचं असेल तर गुणांना टाकूनच गेलं पाहिजे, गुणातीत झालं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान श्यामसुंदरान आपण कथा ऐकला होता, भगवंतानं त्या ठिकाणी तमोगुणी असणाऱ्या दुष्टांचा नाश करून टाकला. या सर्वांचा नाश करत करत त्या ठिकाणी भगवान सत्वगुणी असणारे यादव थोडे शिल्लक राहिले. मग यादवांचं का भगवंतांना निपात केलं? त्याचं कारण हेच आहे की सत्वगुण सुद्धा शिल्लक राहू द्यायचं नाही, तोही घालवायचा. म्हणून त्यालाही त्या ठिकाणी घालवलं महाराज. म्हणून सगळ्या यदुकुळाचा नाश करून टाकला. मग गुणातीत असणारं तत्व प्रगट झालं. भगवंताच्या लीला आहेत महाराज, या लक्षात घेण्यासारख्या आहेत, बारकाईने पाहण्यासारख्या आहेत. म्हणून गुणातीत असणारा परमात्मा त्याला प्राप्त करायचा असेल तर आत्रेय झालं पाहिजे, आत्रेय. आणि असूया रहित झालं पाहिजे, द्वेष रहित झालं पाहिजे. आपल्या अंतःकरणात फार द्वेष असतो, फार मत्सर असतो. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बऱ्याच वेळेला सहन होत नाही. दुसऱ्याचं मोठेपण आपण बऱ्याच वेळेला सहजासहजी पचवू शकत नाही. आपल्याला त्याचा त्रास होतो का? आपण त्याच्या शर्यतीला उभे आहोत म्हणून. साधू संत कोणाच्या शर्यतीला उभे नसतात. शर्यतीला उभं राहिलं तर जिंकणं आणि हारणं येईल. आपण त्या ठिकाणी कोणाच्या शर्यतीला उभं राहू नये. बऱ्याच वेळेला समाजामध्ये पाहिलं जातं, नक्कल केली जाते कोणाची तरी. नक्कल, कीर्तनकारांची नक्कल केली जाते. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराची नक्कल करतो. नक्कल करून काय होईल? फार तर फार व्याप्ती होईल. केवढी? त्याची जेवढी व्याप्ती आहे तेवढीच याची व्याप्ती होईल, त्याच्यापेक्षा जास्त व्याप्ती होऊ शकत नाही. दुसऱ्याकडे पाहून जगण्यापेक्षा स्वतःकडे पाहून जगावं. माणसाचं शरीर मिळालंय कशाकरिता मिळालंय? हे तर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता मिळालंय. आणि त्यापेक्षा सांगतो, सामान्य जीवांकडे पाहून जगण्यापेक्षा संतांकडे पाहून जगावं. त्यांच्याकडे पाहून जगलं म्हणजे आपलं जीवन त्या ठिकाणी मंगलमय होईल. मग संतांकडे पाहून जगत असताना द्वेष होणार नाही, मत्सर होणार नाही. आणि संतांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वासना नाही, परमात्म्याला पाहणं सोडून. म्हणून त्या ठिकाणी ऐसे आवडते मना आणि देवा पुरवावी वासना. संतांचा संग प्राप्त करून घेणे हेच मनाला आवडतं. देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती, असं आवडतं, ही त्यांची वासना. फार तर फार त्या ठिकाणी त्यांच्या वासनेविषयी बोलायचं ठरलं तर परमात्म्याच्या प्राप्तीची वासना, ती पण वासनाच आहे. पण ती खराब वासना नाही, चांगली वासना. एका ठिकाणी धन्यवाद देतात महाराज गोपिकांना. हे धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळीयांच्या, उदास त्या सुना गवळीयांच्या, उदास त्या सुना गवळीयांच्या. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळीयांच्या, उदास त्या सुना गवळीयांच्या, उदास त्या सुना गवळीयांच्या. धन्य हरिरंगी गुंतली वासना, उदास त्या सुना गवळीयांच्या. हरिरंगात वासना गुंतली म्हणून वासना आपली अडकावी, पण भगवंताकडे त्या ठिकाणी लागावी. प्रत्येकाच्या पोटात वासना त्या ठिकाणी निर्माण व्हावी. तुम्हाला वासना निर्माण करायचं सांगताय वेडा? सांगू, सामान्य असणारी वासना तर त्या ठिकाणी जन्ममरणाला कारणीभूत ठरते. जन्ममरणाची बरेच कारण आहेत,
पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. वासना सुद्धा जन्माला कारणीभूत आहे. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी. तपसामर्थ्य जरी असलं तरी जन्माला यावं लागतं. मोक्ष केव्हा होतो महाराज सांगतात, वासना प्रक्षयो मोक्ष. वासना संपली की मोक्ष प्राप्त होतो. म्हणून वासना वाईट आहे. वासना ओढाळ गाय आहे. कुठे ओढील सांगता येत नाही. पण निर्वासन झाल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. म्हणतात ना, आपण पुढे रासलीला पाहणार आहोत. पावा गोपिकांना ऐकू जात होता. पावा वाजवत होता वृंदावन. गोपिका होती आपल्या घरात. मग यमुनेच्या घाटावर भगवान पावा वाजवतो एवढ्या दूर, आणि गोपिकांना कसं ऐकू जात होता सांगू. निर्वासन स्थिती निर्माण झाली की पावा ऐकू येतो. साधू संतांनी त्या पाव्याचं वर्णन आता केलं. तो पावा त्या ठिकाणी ऐकू येतोय. भल्या पहाटे शांतपणे डोळे बंद करून संत आजही बसतात. काही महात्मे आहेत ना अंतर्मुख होऊन ध्यान करतात आणि त्यांना पावा ऐकू येतो परमात्म्याचा. काय ऐकू येतो? पोटात काही वासनाच राहिली नाही. जगाविषयीची वासना संपली की परमात्मा वासना त्या ठिकाणी आपोआपच प्रगट होते. आणि ती प्रगट झाली की मग मात्र त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपोआप साध्य होत असतात. वासना रहित स्थिती निर्माण व्हावी. म्हणून अनुसया म्हणजे त्या ठिकाणी वासना रहित स्थिती, द्वेष रहित स्थिती, मत्सर रहित स्थिती. काही द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही, अशी तिची अवस्था. आणि दोघेही त्या ठिकाणी महाराज पती पत्नी तपश्चर्या करू लागले. निर्विंध्या नावाची एक नदी आहे. या निर्विंध्या नावाच्या नदीच्या काठावर वृक्ष नावाचा पर्वत आहे. वृक्ष पर्वत. या वृक्ष पर्वतामध्ये अशोक वाटिकेमध्ये त्या ठिकाणी बसून आणि तपश्चर्या करतायत दोघे पती पत्नी. मैत्रेय महाराज विदुरजींना वर्णन करून सांगतात. मैत्रेय वाच, हे ब्रह्मणा नोदितो सृष्ट्या आत्रि ब्रह्मवृदां वरः सहपत्न्या यया वृक्षं कुलाद्रिं तपसा स्थिताः. वृक्ष नावाच्या पर्वतावर तपश्चर्या करतायत. कशी तपश्चर्या केली माहिती आहे? एका पायावर उभं राहून वायू भक्षण करून आणि 100 वर्ष तपश्चर्या केली. ही मी तुम्हाला कलियुगातली कथा सांगत नाही. ही ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हाची कथा सांगते. त्यावेळेला 100 वर्ष म्हणजे काही क्षणासारखी होती. कारण प्रत्येक युगात एक एक शून्य कमी होत गेला ना. आता 100च राहिले. द्वापार युगात किती होते? 1000 होते. आणि त्रेतायुगात किती होते? 10,000 होते. आणि सत्ययुगामध्ये 1 लाख. एवढं आयुष्य. मग 1 लाखामध्ये 100 वर्षाचे तपश्चर्या केले, मग कुठे बिघडलं असं त्या ठिकाणी महाराज. त्यांचं एवढं आयुष्य आहे मोठं लांबलंच. म्हणून 100 वर्षाची तपश्चर्या केली आणि प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले. विचारलं, का तपश्चर्या करत आहात? एवढं स्वतःला का दंडित करत आहात? आणि मग शरणागती भगवंताची करत त्या ठिकाणी सहजच बोलू लागले. हे शरणं तं प्रपद्येहं य एव जगदीश्वर प्रजास्तहमात्म समां मह्यं प्रयच्छन् विधि चिंतयन्. महाराज प्रजा म्हणजे संतती. प्रजा वाढवायची आहे ना, म्हणून त्या ठिकाणी आता प्रजेवर त्या ठिकाणी आळा घातला जातो आहे. हम दो हमारे दो. हे फक्त आपल्या धर्मातल्या लोकांकरता आहे, इतरांकरता नाही. कायदा जर आहे ना, मग सगळ्यांकरता सारखाच असला पाहिजे ना. सगळे मानव आहेत, सगळेजण त्या ठिकाणी सारखे आहेत, सगळ्यांचा अधिकार सारखा. मग कायद्यात बदल का बरं? सगळ्यांना सारखा कायदा असावा ना, मग तिथेही कायदा सारखाच असला पाहिजे. मग तुम्हाला फक्त त्या ठिकाणी 2च मुलं असले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त होता कामा नाही. तुम्हाला मर्यादा, चला जाऊ द्या. त्या काळात वाढवायची होती ना प्रजा, म्हणून प्रजा वाढवण्याकरिता त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. ते शब्द वापरला, प्रजामात्म समां मह्यं. प्रजा त्या ठिकाणी वाढवायची आहे. प्रच्छन् विधि चिंतयन्. तुमचं चिंतन करतोय. प्रजोत्पत्ती करायची आमच्या वडिलांनी सांगितलं म्हणून. भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्या ठिकाणी महाराज सांगून टाकलं, बस मी तुमच्या घरी अवतार धारण करून येईन. दोघांनाही आनंद झाला. अनुसया मोठी त्या ठिकाणी पतिव्रता आहे, तपस्विनी आहे. तिच्या तपसामर्थ्याचं काय वर्णन करून सांगावं? अनेक रीतीने तिचा महिमा जगाच्या समोर येऊ लागला. म्हणतात एक दिवसाचा प्रसंग आहे. काहीतरी घरात काम करत होती, कांडण करत होती. महाराज कांडण करत होते. कांडण कशात करत होत्या जुन्या बायका? उखळ आणि मुसळ असायचं. मग ते मुसळ त्या ठिकाणी हातात होतं. कांडण करायचं काम चालू झालं होतं. ते मुसळ वरती गेलं होतं आणि खाली पडायचंच होतं. इतक्यात आत्रेय महाराज तिला दिसले. ते दिसल्याबरोबर वरती फेकलेलं जे मुसळ होतं ना, त्याला सांगितलं, थांब, मी माझ्या पतीची सेवा करून येते आणि मग राहिलेलं काम पूर्ण करते. थांब म्हटलं की ते तसंच थांबलं महाराज. हे तिच्यात तपसामर्थ्य.
पातिव्रत्याच्या सामर्थ्यानं या घटना त्या ठिकाणी घडत असतात. कोणी प्रयोग करून पाहू नका, नाही तर डोकं बिकं फुटण्याची दाट शक्यता आहे. तू म्हणाल तुमचा धंदा वाढवतात, डोकं फुटलं म्हणजे डॉक्टरकडे जावं लागेल ना, असं त्या ठिकाणी तिच्या तपाचं सामर्थ्य मला सांगायचं. एवढं त्या ठिकाणी समर्थ आहे महाराज ती. एवढंच सामर्थ्य आहे असं नाही, तिचं आणखी सामर्थ्य वर्णन करून सांगतात. मेलेली माणसं तिने जिवंत करावी, एवढं तिच्यामध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य. शांडिला नावाची एक त्या ठिकाणी मोठी पतिव्रता होती. शांडिला, त्या शांडिलीची एक बहीण होती, ती पतिव्रता होती. तिनं बहिणीला विचारलं, म्हणे तू पातिव्रत्य धर्माचं पालन करतेस? म्हणे हो. मला पतिव्रता व्हायचंय म्हटली. शांडिला म्हणू लागली, मी काय करू? सांगितलं काय नाही, पतिव्रता होण्याकरिता आधी पती असावा लागतो. तू अजून कुमारी काय, लग्न कर आणि पतीची सेवा कर. म्हणे आता कोणाबरोबर लग्न करू? मग तिला सांगितलं, सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जा भल्या पहाटे, आणि सगळ्यात आधी जो पुरुष दिसेल त्याच्या गळ्यामध्ये माळ घाल आणि त्याचा पती म्हणून स्वीकार कर. गेली महाराज शांडिला महादेवाच्या मंदिरामध्ये सोमवारच्या दिवशी दर्शनाकरिता गेली, आणि दर्शन करून मागे फिरते नाही कुठे, तर आज गर्दी होणार आहे लोकांची, आज काहीतरी चांगलं मिळेल या उद्देशाने एक भिकारी दारात येऊन बसला होता. नंबर लावायला, भीक मागायला पण नंबर लावले जातात. नंबर लावून त्या ठिकाणी बसला, एक नंबरलाच येऊन बसला होता महाराज. पण तो कुष्ठरोगी होता. त्याची बोटं त्या ठिकाणी झडलेली होती, त्याचे पाय झडलेले होते. असा त्या ठिकाणी कुष्ठरोगी तिथे येऊन बसला. हिनं ठाणलं होतं घरीच, जो कोणी पहिला पुरुष दिसेल त्याच्या गळ्यात माळ घालायची. मग त्याला पाहिलं आणि बहिणीचे शब्द आठवले, ती वरमाला घेतली आणि त्याच्या गळ्यात घालून टाकली. म्हणे मी तुमची पत्नी. आता त्यालाही कोणी बायको देत नव्हतं, काय करावं? त्याला सहजच बायको मिळाली. आनंदी झाला. चला म्हणे घरी घेऊन जायचं. एक टोपली आणली, टोपलीत घातलं, घरी त्याला घेऊन निघाली. टोपलीत घालून घरी जात असताना डोक्यावर घेऊन, त्याला चालता येत नव्हतं ना, यानं चालता चालता इकडे इकडे पाहायला सुरुवात केली. आणि बऱ्याच इमारती त्या गावामध्ये होत्या. एक इमारत रस्त्यानं जाताना एका वेश्येची दिसली. वेश्या ती गच्चीवर त्या ठिकाणी उभी होती. तिला यानं पाहिलं, या कुष्ठरोग्यानं वरती पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्याची वासना तिच्याकडे फिरली. काय करावं? घरी गेल्याबरोबर त्या ठिकाणी टोपली खाली ठेवली नाही कुठे, तर म्हटलं तू माझी पत्नी आहेस ना? म्हणे हो. पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं ना तुला? म्हणे हो. मग पतीची आज्ञा पाळणार? म्हणे हो पाळणार. मग ऐक, रस्त्याने येताना ती जी वेश्या दिसली ना मला, माझं मन तिच्यावर गेले, मला तिच्याकडे घेऊन चाल. पतिव्रता आहे आणि पतीची आज्ञा पाळायची आहे. कोणती पतिव्रता घेऊन जाईल सांगा बरं? नाही, आजची पतिव्रता नाही नेणार. आज वॉच करत असते त्या ठिकाणी, आपल्या नवऱ्यावर सारखं लक्ष असतं, कोणाकडे पाहतो, कोणाशी बोलतो, हे सगळं त्या ठिकाणी चालू असतो कार्यक्रम. बायकांना त्या ठिकाणी फार छंद असतो, कधी त्याला मोकळं सोडायचं नाहीत, आणि त्यानंही मोकळं राहू नये. धर्माची मर्यादा त्यानं सुद्धा पाळावी, गरज आहे. पण अशी पतिव्रता पाहिली महाराज. तिनं त्या ठिकाणी महाराज पतीला त्या वेश्येच्या घरी न्यायचं ठरवलं. पण मनात विचार करू लागली, ती वेश्या, तिला रोज नवीन नवीन लोक त्या ठिकाणी भेटतात, या कुष्ठरोग्याचा कसा स्वीकार करेल? म्हणून तिने एक उपाय केला. काय केलं माहिती आहे? अर्ध्या रात्री ती त्या वेश्येच्या घरापुढे जायची, सगळं अंगण तिचं झाडून घ्यायची, सडा समार्जन करायची, त्याच्यावर रांगोळी तिनं काढावी आणि हळदी कुंकू त्याच्यावरती वाहवण निघून जावं. रोज उठून 1 दिवस 2 दिवस 4 दिवस झाले, रोज हे घडताय. ती वेश्या पाहत होती, माझ्या दारात कोण सडा समार्जन करताय, रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून जात आहे. 8 दिवस झाले, काही कळत नव्हतं. एक दिवशी तिने विचार केला, आपण जागा राहूनच पाहायचं. मग गच्चीवर जाऊन उभी राहिली आणि पाहते अर्ध्या रात्री ही शांडिला तिथे आली. तिनं सगळं सडा समार्जन केलं, रांगोळी काढली, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं, आणि जाणार इतक्यात ती स्त्री भरभर खाली उतरली आणि तिचा हात पकडला. कोण ग बाई तू? चांगल्या घरची दिसतेस, चांगली पतिव्रता दिसतेस, माझ्यासारख्या घाणेरड्या बाईच्या दारात येऊन रांगोळी काढतेस, सडा समार्जन करतेस, काय हे सगळं करतेस? मला सांग ना. हिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. महाराज, बाई तुम्ही काय आहात मला माहित नाही, पण मी हे सगळं का करते आहे त्याचं कारण एवढंच आहे की माझे पती कुष्ठरोगी आहेत आणि त्याने तुम्हाला पाहिलंय आणि तुमच्यावर त्यांची भावना गेली, म्हणून तुम्ही त्यांचा करावं म्हणून तुम्हाला प्रसन्न करण्याकरिता मी हे करते आहे. तिचं ते भाऊक असणारं बोलणं ऐकलं
आणि वेश्येचं अंतकरण द्रवीभूत झालं. तिने विचार केला, मी जन्मभर वाईट कृत्य करते आहे, जन्मभर मी वाईट वागले. बाई, तुझ्यासारख्या सात्विक स्त्रीची जर कुठेतरी माझ्याकडून सेवा घडली, मदत घडली, तर माझं जीवन कृतार्थ होईल. घेऊन ये तुझ्या नवऱ्याला. घेऊन ये म्हटलं की तिला एवढा आनंद झाला महाराज, गायगाई धावत धावत त्या ठिकाणी घराच्या दिशेने गेली. तिच्या पतीला त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट सांगितली, तुम्हाला घेऊन जायचंय संध्याकाळी. संध्याकाळ झाली, त्याला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं आणि रस्त्यानं चालू लागली. रस्त्यानं जात असताना काल आपण वृत्तांत ऐकला मांडवी ऋषींचा, त्यांना शुळावर दिलं होतं. ती शुळावर तरंगले होते वरती. आता या कुष्ठरोग्यानं रस्त्याने चालताना चांगलं चालावं ना शांतपणे, व तो खोडील होता महाराज फार. आता त्याची वृत्ती त्याच्या बोलण्यावरून कळालीच की सर्वांना. असंच होता, त्यानं चालता चालता मांडवी ऋषींना धक्का दिला. धक्का मारल्याबरोबर त्यांना वेदना झाल्या. शूळ त्या ठिकाणी घुसला होता ना अंगामध्ये, वेदना झाल्या, कासावीस होऊ लागले. आणि कासावीसता झाल्याबरोबर त्याने लगेच ताबडतोब महाराज शापच देऊन टाकला, ज्यानं कोणी त्या ठिकाणी मला या वेदना दिल्या असतील, सूर्योदय झाल्याबरोबर गतप्राण होईल, सूर्योदय होताच मरेल. रात्र झाली होती, सूर्यास्त झाला होता, आणि आता सूर्योदय होताच माझा पती मरणार हे शांडिलीनं ऐकलं होतं. तिने सांगितलं आता नाही पुढे जायचं. ती टोपली घेतली आणि तिथंच खाली टेकवली आणि कंबर खोवली महाराज. पदर त्या ठिकाणी खोला कमरेला आणि प्राचीकडे पाहून त्या ठिकाणी बोलू लागली, पूर्व दिशेकडे पाहून बोलते आहे, सूर्यनारायणाला उद्देशून, खबरदार, जर उगवलास तर भस्म करून टाकीन तुला. बापा, हे पातिव्रत्याचं सामर्थ्य. सूर्याला त्या ठिकाणी सांगते आहे उगवायचं नाही. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, सूर्य हा नारायण आहे, पंचदेवतांपैकी एक आहे, पण थरथर थरथर कापू लागला, घाबरू लागला, आता नाही उगवायचं. असं बऱ्याच पतिव्रतांनी करून दाखवलं महाराज. माहिती आहे ना तुम्हाला, रामकथा ऐकता? आमचे महाराज रामकथा सांगतात, फार सुंदर सांगतात. रामकथेमध्ये आलेला प्रसंग आहे, ज्यावेळेला लक्ष्मणाला त्या ठिकाणी शक्ती लागली ना, त्यावेळेला त्या म्हणतात कालचं ते बोरांचं द्रोण होतं ना, टाकून दिलं, त्याचा द्रोणागिरी झाला. आणि तो द्रोणागिरी आणण्याकरिता हनुमंतरा शक्ती लागल्यानंतर त्या ठिकाणी आता रामप्रभू व्याकुळ झाले, रडू लागले. काय करायचं? वैद्य बोलवा. वैद्य त्या ठिकाणी लंकेत राहत होता, तो रावणाच्या लंकेत असणारा वैद्य कसा काय येईल? त्याचं नाव होतं महाराज सुषेण नावाचा वैद्य. हनुमंतरायानं सांगितलं वैद्याला घेऊन या. हनुमंतराय गेले, वैद्याला विनंती केली, येईना. मग काय केलं माहिती आहे? त्याच्या घरासहितच उचलून आणला, घरच उचलून आणलं त्याचं. मग घाबरला. मग म्हणे याला लक्ष्मणाला जर पुन्हा पूर्वस्थितीत आणायचं असेल तर याला त्या ठिकाणी संजीवनी वटी आणावी लागेल. कुठून आणावी लागेल? म्हणे द्रोणागिरी पर्वतावर आहे, जाऊन घेऊन ये. कोण आणेल? सूर्योदयापर्यंत ती आणली पाहिजे. सूर्योदयाच्या आत लक्ष्मणाला त्या ठिकाणी औषध दिलं पाहिजे, नाही तर विपरीत होण्याची दाट शक्यता आहे. हनुमंतराय म्हणले मी जातो. घाईघाई त्या ठिकाणी निघाले, गेले. द्रोणागिरी पर्वतावर जाऊन पोहोचले, पण संजीवनी वटीच ओळखू येईना. मग द्रोणागिरीच उचलला. द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती. द्रोणागिरीच उचलला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. रामनामाचा महिमा, नामाचा महिमा सांगत असताना सांगितलं ना, द्रोणागिरी घेऊन निघाले आणि नंदीग्राम जवळून त्या ठिकाणी जात असताना भरतानं पाहिलं की कोणीतरी वानर जातोय आणि पर्वत घेऊन चाललाय. कोण आहे आपल्या राज्यातून त्या ठिकाणी जातोय असं पाहिल्याबरोबर भरतानं त्या ठिकाणी बाण मारला. पण भरतानं बाण मारताना सुद्धा जय श्रीराम म्हणून बाण मारला. रामाचा भक्त आहे भरत, कोणत्याच बाणाला हनुमंतराय जुमानीत नाहीत, पण रामबाण आल्यावर जुमानावंच लागलं. खाली उतरले, मूर्छित त्या ठिकाणी पडले. पुन्हा सावध केलं भरतानं आणि मग सांगू लागले. खाली पडताना त्यांनी पण जय श्रीराम म्हणून गर्जना केली. भरताला वाटलं बापा आपण रामाच्या भक्ताला त्या ठिकाणी खाली पाडलं, काय करावं? आणि मग दोघांचा संवाद झाला. रात्रीच्या वेळेला दोघांचा संवाद चालू आहे. सांगितलं हा सगळा वृत्तांत भरताला कळाला. आणि मग सांगितलं लक्ष्मणाला शक्ती लागली, मला लवकर गेलं पाहिजे सूर्योदयाच्या आत. भरताना सांगितलं काही चिंता करू नका, जा लगेच जा. पण त्यांचं बोलणं उर्मिला ऐकत होते. उर्मिला लक्ष्मणाची पत्नी, जी त्या ठिकाणी उभीच आहे दरवाजात. महाराज 14 वर्ष त्या ठिकाणी वाट पाहते आहे. उभी आहे म्हणजे चौकटीला धरून उभी होती असा अर्थ लोक लावतात, पण उभीच आहे म्हणजे नवरा गावाला गेला ती सतर्क आहे, वाटच पाहते आहे नवऱ्याची. तीच खरी पतिव्रता.
तिला तो वृत्तांत कळाला, माझ्या पतीला त्या ठिकाणी शक्ती लागली आणि घाई करतायत जाण्याची. दोघे भक्त एकमेकाला भेटले, त्यांची चर्चा सुरू आहे. सूर्योदयाच्या आज जायचंय. तिनं उर्मिलेनं त्या ठिकाणी सांगितलं, काही काळजी करू नका, तुम्हाला काय बोलायचं असेल तेवढं सगळं बोलून घ्या. त्या सूर्यनारायणाकडे मी पाहते म्हटले, काय विषाद आहे त्याची उगवायची, तुम्ही जोपर्यंत चर्चा करता तोपर्यंत उगूच शकत नाही. त्याच्याकडे पाहून सांगितलं, खबरदार जर उगवलास तर. सूर्य उगवला नाही. हे पातिव्रत्याचं सामर्थ्य. शांडिलीनं सूर्य उगूच दिला नाही आणि मग मात्र त्या ठिकाणी सगळं सृष्टीचक्र बिघडू लागलं, विपरीत त्या ठिकाणी होऊ लागलं. देवदेवतांना चिंता वाटू लागली, काय करावं. एका पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या स्त्रीने सूर्यनारायणाला थांबवलं, सृष्टीचक्र बंद पडू लागलं. म्हणे तिला कोणीतरी समजावून सांगा. सर्वांनी सांगितलं पण कोणाचं ती ऐकत नव्हती. मग एक पतिव्रता दुसऱ्या पतिव्रतेचीच भाषा समजू शकते, म्हणून एखादी पतिव्रता आणा. म्हणून कोण पतिव्रता शोधून आणावी म्हणून अनुसूया सगळ्यांच्या डोळ्यासमोर आली. अनुसूयाला त्या ठिकाणी आणलं महाराज. ती अनुसूया आली आणि आल्यानंतर तिनं लगेच शांडिलीला समजावून सांगायला सुरुवात केली, वेडे अगं तुझ्या एकटीमुळे जर त्या ठिकाणी हे सगळं सृष्टीचक्र बंद पडत असेल तर काय उपयोग आहे. म्हणे मग मी माझ्या पतीला मरू देऊ का, तू पण पतिव्रता आहेस, तुला माझी भावना कळाली पाहिजे. शांडीला बोलू लागली. ती म्हटली, मग ऐक, सूर्याला उगू दे, सूर्य उगवल्यानंतर तुझा पती मरण पावेल, गोष्ट खरी आहे, पण त्याचा एक श्वास बाहेर जाईल ऋषींच्या शापानं आणि दुसऱ्या श्वास आतमध्ये नेण्याची जबाबदारी माझी. माझ्या तपसामर्थ्यानं मी त्याला पुन्हा जिवंत करीन, तू त्याला सूर्याला उगू दे. आणि असंच झालं महाराज. शांडिलीनं अनुसूयेचा शब्द ऐकला आणि सूर्य त्या ठिकाणी प्रगट झाला. सूर्य प्रगट झाल्याबरोबर त्या ठिकाणी तो कुष्ठरोगी मरण पावला, तो गतप्राण झाला. इकडे अनुसूयेनं त्या ठिकाणी मंत्रित जल करून त्याच्यावर शिंपडलं आणि शिंपडल्याबरोबर चमत्कार असा झाला, तो पुन्हा जिवंत झाला. आणि फक्त जिवंत नाही झाला, तो रोगमुक्त झाला, निरामय त्याची स्थिती झाली महाराज. असं दिव्य असणारा महिमा पातिव्रत्य धर्माचा. अशी पतिव्रता, असं अनुसूयेचं पातिव्रत्य त्या ठिकाणी विलक्षण आहे. सगळ्या भूमंडलावर त्या ठिकाणी अनुसूयेच्या पातिव्रत्याची चर्चा होऊ लागली. चित्रकूटामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो ना, मोठा आश्रम आहे आत्रेय ऋषींचा, अनुसूयेचा त्या ठिकाणी आश्रम आहे. इतकं सुंदर वातावरण आहे, काय सांगावं. भगवती गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली मंदाकिनी रूपानं. अनुसूयेने तिला बोलावलं. तिथे मंदाकिनी तीर्थ आहे. गंगा बालरूपामध्ये छोटीशी कन्या होऊन प्रगट झाली, तिथून वाहते आहे. एवढं तिचं सामर्थ्य. अशी अनुसूया. साधू संतांनी तिचं वर्णन करून सांगावं. पतिव्रता फार महत्वाची असते महाराज. या जगामध्ये कुठेतरी पतिव्रता आहे म्हणून जगताचं चक्र अजून बरं आहे. अजून माणूस माणसाला माणूस म्हणतोय, हे बरं आहे. नाहीतर त्या ठिकाणी काही नाही महाराज. काही धर्म शिल्लक राहत नाही. खरा धर्म तर हाच आहे, माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागणं. पण माणसं माणसाबरोबर माणसासारखं वागत नाहीत, विसरले ना सगळं. हे त्या ठिकाणी घडत आहे. पण कुठेतरी सज्जन पाहायला मिळतात, म्हणून जगत आहे. कुठेतरी पतिव्रता आहे म्हणून जगत चालत आहे. कुठेतरी गोमाता आहे, तिची सेवा घडते आहे म्हणून जगत चालत आहे. या भूमंडलावर गंगा वाहते आहे म्हणून जगत आहे. या भूमंडलावर गौरीचं पूजन केलं जातं म्हणून जगत आहे. या भूमंडलावर गीता उपदेश केला जातो म्हणून जगतातलं सूत्र चांगलं चालू आहे. या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तिचा महिमा त्या ठिकाणी साधू संत वर्णन करून सांगू लागले. नारदजी सुद्धा गाऊ लागले. एकदा नारदजी त्या ठिकाणी नारायण नारायण भजन करत वैकुंठापर्यंत गेले. वैकुंठात जाऊन पोहोचले नाही कुठे, लक्ष्मीबाई तिथेच होत्या. नारदांचा स्वर त्यांच्या कानावर आला. हे नारायण 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 नामाचा घोष करत नारदजी महाराज वैकुंठात जाऊन पोहोचले. लक्ष्मीबाई एकट्याच होत्या. स्वागत केले. या नारदा. आता नारदांचं सगळीकडे स्वागत होतं. देवलोकात गेले तरी स्वागत, मृत्यूलोकात आले तरी स्वागत, आणि खाली दैत्यांच्याकडे गेले तरी स्वागत. सगळीकडे ते वंदनीय असणारं पात्र आहे. कोणी त्यांना नावं ठेवत नाही महाराज. काही लोक असेच असतात, त्यांचं सगळीकडे स्वागत होतं, ते सगळीकडे चालतात. सगळ्या रोगावरचं औषध एकच औषध असतं सगळ्या रोगावर. ते लोकल सारखं काम असतं. शहरामध्ये मुंबईत लोकल फिरतात ना, इकडेही चालते आणि इकडेही चालते. हिंगणांग चिंगणांग असलं की तिकडेही पळते, आणि कथा कीर्तन असलं की तिकडेही पळते. अशा त्या ठिकाणी असतात लोकल. चला बरं आहे, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी कथा कीर्तन ऐकली पाहिजे.
नारदजी महाराज सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी वंदनीय आहे, सर्वांनी नमस्कार करावा. लक्ष्मीबाईंनी त्या ठिकाणी महाराज वंदना केली, त्यांना बसायला आसन दिलं. वावा म्हणे नारदजी तुम्ही आलात. सर्वत्र त्या ठिकाणी विचरण करत असता, फिरत असता. नारदजी म्हणजे देवतांचे पत्रकार, वार्ताहर. कुठल्या कुठल्या बातम्या जमा करायच्या आणि सांगायचं सगळ्यांना जाऊन. मग काही नवीन बातमी वगैरे आहे का? म्हणे काय नाही, सगळं जुनंच आहे, नवीन काहीच नाही. तरी पण सांगा ना म्हणे, तुम्ही सर्वत्र फिरतात त्रैलोक्यात, काहीतरी नवीन बातमी असेल ना? म्हणे काय नाही, सगळं जुनंच आहे. हा, एक गोष्ट पाहायला मिळाली बुवा. बघा बरं, आता ही गंमत आहे नारदांची. म्हणे काय पाहायला मिळालं? सगळ्या गोष्टी त्याच आहेत, पण एक विशेष असणारी पतिव्रता पाहायला मिळाली. म्हणे कशी होती ती? अहो म्हणे काय सांगावं, मेलेले माणसं जिवंत करते, निर्जीव असणारे पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी, अचेतन असणारे पदार्थ सुद्धा तिची आज्ञा पाळतात, असं तिचं सामर्थ्य. एवढी समर्थ असणारी त्या ठिकाणी पतिव्रता, जी गंगेला प्रत्यक्ष प्रकट करू शकते, अशी असणारी पतिव्रता. पतीच्या सेवेमध्ये रात्रंदिवस रत असते, पती चिंतनात राहते, अशी पतिव्रता. सगळा वृत्तांत नारदांकडून लक्ष्मीबाईने ऐकला. पण ती काय अनुसूया आहे वय? अनुसूया म्हणजे द्वेष रहित असणारी वृत्ती. लक्ष्मीच्या अंतकरणात विचार निर्माण झाला, अरे मी तर एवढी पतिव्रता मोठी असताना माझ्यासमोर दुसऱ्या पतिव्रतेचं वर्णन सुरू झालं. बायकांचा स्वभाव असतोय, एका बाईच्या समोर दुसऱ्या बाईची कधी स्तुती करायची नाही. जर बायकांच्या समोर त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या स्त्रीच्या सौंदर्याची स्तुती कराल ना, तर ती त्यांना कधी सहन होत नाही. त्यांना कारण प्रत्येक स्त्रीला असं वाटतं जगामध्ये सगळ्यात सुंदर जर कोण असेल तर मीच आहे, माझ्यापेक्षा कोणी सुंदर नाही. हे प्रत्येकीच्या अंतकरणातली भावना आहे. लक्ष्मीबाईला ते सहनच झालं नाही. तिला असं वाटलं, अरे माझ्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता जगात आहे. असं म्हटलं की तिच्या पोटामध्ये द्वेष निर्माण झाला. नारदांना कळालं. नारदांना फार लवकर कळतं महाराज. काम झालं की नारद थांबत नाहीत. त्यांना कळालं आता आपलं काम झालं, चला. ते म्हणे ठीक आहे, मला जरा गडबड आहे, मी येऊ का? या म्हणे. नारदजी निघून गेले. नारदजी निघून गेल्यानंतर हिला चैन पडेना, काय करावं काय करावं. गायगाईनं मोबाईल हातात घेतला. लक्ष्मीनं 2-4 बटन दाबले, लगेच फोन लावला महाराज कैलासात. गेली बेल. कैलासात त्या ठिकाणी फोन गेला. हॅलो, कोण बोलताय? सांगितलं मी लक्ष्मी बोलते. हिनं सांगितलं मी पार्वती बोलते. तुला माहिती आहे का काही पार्वती? म्हणे काय? अगं कोणीतरी मृत्यू लोकात पतिव्रता आली आणि ती फार श्रेष्ठ आहे म्हणतात, काहीतरी केलं पाहिजे, तिची काहीतरी परीक्षा पाहिली पाहिजे. पार्वतीला त्या ठिकाणी हे सगळं ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं. तिने घाई फोन फिरवला सत्य लोकात. सावित्रीबाई तिथे होत्याच, ब्रह्माणी तिचं नाव. तिघींचं बोलणं झालं परस्परामध्ये आणि लगेच ताबडतोब मीटिंग झाली. तातडीची मीटिंग झाली आणि तिघींनी मिळून ठरवलं की त्या पतिव्रतेची परीक्षा पाहायची, तिचं सत्व पाहायचं. आणि सत्व पाहायचं म्हणून त्या ठिकाणी आपापल्या पतींना बोलावून पतींच्या माध्यमातून सत्व पाहायचं ठरलं. पण यांना तयार कसं करावं हा प्रश्नच आहे. केवढाही कठीण प्रसंग असू द्या, नवऱ्याला तयार करणं फार कठीण नसतं बायकांच्या दृष्टीनं. त्यांना सहज त्याला तयार करता येतं, सहज म्हणावता येतं. फक्त कोपग्रहात जाऊन बसायचं, काही बोलायचं नाही. असंच करतात ते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण काय ब्रह्मचारी थोडेच आहोत. सगळ्यांनाच ज्ञात आहे महाराज. रुसून बसले ना बायको की तिला मनवण्याकरिता फार सायास करावे लागतात. सगळ्याचे सगळ्या तिघीची तिघी रुसून बसल्या, बोलायचा प्रयत्न करू लागले. हे अगं लक्ष्मी तुला काय झालं, कावर रुसलीस? आम्ही नाही बोलणार म्हणे, जा. पुन्हा त्या ठिकाणी रुसून बोलू लागले. झालं काय सांग ना. म्हणे मृत्यू लोकांमध्ये त्या ठिकाणी एक पतिव्रता पाहायला मिळाली आणि ती आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणतात. तिचं काहीतरी सत्व पाहिलं पाहिजे, तिची परीक्षा पाहिली पाहिजे. भगवान बोलू लागले असं करणं योग्य नाही. ती काय सामान्य पतिव्रता आहे, ती तर जगाची आई आहे, जगत जननी आहे, तिचं मोठं सामर्थ्य आहे. तुम्ही असं तिची त्या ठिकाणी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करू नका. देवतांनी आपापल्या पत्नींना समजावून सांगितलं, पण तरी त्यांना ते समजलं नाही. द्वेषानं जो माणूस त्या ठिकाणी जर फळतो ना, त्याला काही समजत नाही महाराज. कारण 4 गोष्टींनी चित्त द्रवीभूत होत असतं. भयानं चित्त द्रवीभूत होतं, द्वेषानं चित्त द्रवीभूत होतं, कामानं चित्त द्रवीभूत होतं आणि स्नेहानं चित्त द्रवीभूत होतं. या 4 गोष्टी चित्ताला द्रवीभूत करणार आहे. चित्त द्रवीभूत होतं आणि त्याला झोप येत नाही. कामातुराला झोप येत नाही महाराज. कामातुर झाला की जागाच राहतो रात्रभर. कामातुरानामद भयम न लज्जा. काल आपण पाहिलं
त्याच्यापेक्षा तुकोबराय त्या ठिकाणी पुढे जाऊन वर्णन करून सांगतात, कामी श्वानापरी जागे. काम जर त्या ठिकाणी जागा झाला तर कुत्रा जसा रात्रंदिवस जागा राहतो असा जागाच राहतो. कामी श्वानापरी जागे. साधू संतांचं असंच होतं महाराज. ते भगवंताच्या प्राप्तीचं काम त्यांच्या पोटात असतो ना, मग ते दिवसाही त्याचं चिंतन करतात आणि रात्रभर जागेच राहतात भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता. ते केव्हाही सतर्कच असतात त्याच्या प्रेमाकरिता. काम चित्त द्रवीभूत करून टाकतो, द्वेष चित्त द्रवीभूत करून टाकतो, भय चित्त द्रवीभूत करून टाकतं. पुढे आपण पाहणार आहोत 9व्या स्कंदात. स्नेह चित्त द्रवीभूत करतो. म्हणून यांना द्वेष झाला, वाईट वाटू लागलं, काय करावं आता, झोप येईना. मग तिघींनी त्या ठिकाणी आपापल्या पतींना तयार केलं आणि तिघांनी अनुसूयेची पातिव्रत्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तिघे जण त्या ठिकाणी निघाले, ब्राह्मणाचा वेश धारण करून आले. अत्रेय महाराज त्या ठिकाणी तप करण्याकरिता म्हणून वनामध्ये गेले होते. जाताना आपला कमंडलू घरी ठेवला होता. अनुसूयेला सांगितलं होतं जंगलामध्ये आपण राहत आहोत, आता आम्ही जाऊन आलो, आता तिथे जंगल आहे. तर त्या काळात काय असेल, आता जंगलात आहे महाराज ते, त्यावेळेला केवढं भयंकर असणार वन असेल. तुला इथे एकटीला राहायचंय, हा कमंडलू तुझ्याजवळ ठेव, तुझ्यावर जर काही संकट आलं, विपदा आली तर यातल्या जलाचा तू उपयोग करू शकतेस. म्हणून 3 देव त्या ठिकाणी दारात आले आणि तिघांनी त्या ठिकाणी ओम भवती भिक्षाम देही हाक मारली. अनुसूया त्या ठिकाणी बाहेर आली, तिने हातामध्ये त्या ठिकाणी सूप आणलं. पूर्वीच्या काळात सुपात भिक्षा वाढली जायची. धान्य, कंदमुळं, फळं त्या ठिकाणी आणले आणि देण्याकरिता समोर आली. आता ती देणार आहे. इतक्यामध्ये त्या ठिकाणी महाराज त्या तिघांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आम्हाला भिक्षाच हवी आहे, पण आम्हाला अशी भिक्षा नको. मग आम्हाला विवस्त्र होऊन त्या ठिकाणी भिक्षा वाढ आणि आम्हाला संतुष्ट कर, हे त्यांचे शब्द आहेत. आता विवस्त्र होऊन त्या ठिकाणी भिक्षा वाढायची म्हणजे काय, एका पतिव्रता स्त्रीनं परपुरुषांच्या समोर विवस्त्र होऊन जाणं काय चांगली गोष्ट आहे? बिलकुल त्या ठिकाणी चांगली गोष्ट नाही महाराज. पण आता काय करावं, आताची अवस्था मोठी वाईट आहे. काय म्हणतात त्याला, ते बायका अंगावर चित्र काढून घेतात, त्याला काय म्हणतात, काय स्टॅटो, काय टॅटू, काय म्हणत असतील त्यांची त्यांना माहिती. ते असं त्या ठिकाणी महाराज सगळ्या अंगावर चित्र काढून घ्यायचे, हातावर काढून घ्यायचे, पायावर काढून घ्यायचे, मांडीपर्यंत चित्र काढायचे. आणि ते चित्र काढायकरता बाहेरून विशेष एक माणूस बोलावला जातो आणि त्याच्यासमोर ते अंग उघडं करायचं. आणि याला परवानगी आईची, बापाची. केवढे अक्कलबाज आहेत आई बाप. असं त्या ठिकाणी घडतं ना महाराज. आज पाहायला मिळतं, तुम्ही शहरात जाऊन बघा काय घडतंय. अर्धनग्न असणाऱ्या त्या ठिकाणी स्त्रिया पाहायला मिळतात. त्या ठिकाणी राजरोज सगळ्या लोकांच्या समोर फिरतात. काय होत आहे हे त्या ठिकाणी धर्म बुडवण्याचं लक्षण आहे. म्हणून पूर्वीच्या स्त्रिया त्या ठिकाणी स्वतःला सुरक्षित ठेवत होत्या, म्हणून तर त्या सुरक्षित होत्या. आता सगळं बुडालं, म्हणून सगळं त्या ठिकाणी बिघाड झाला. म्हणून परपुरुषाच्या समोर त्या ठिकाणी आपलं कोणतंही अंग त्या ठिकाणी उघडं होऊ नये याचं बारकाईनं त्या ठिकाणी काळजी घेतो त्या स्त्रिया. तिनं विचार केला की आता हे त्या ठिकाणी विवस्त्र होऊन भिक्षा मागतायत, कशी भिक्षा द्यावी, चिंता पडली. ज्ञानोबा उभी आठवली अनुसूयेला. ती म्हणते, विनमुख झाली अतिथी आणि घेऊन जाय पुण्य संपत्ती. हे जर विनमुख झाले माझ्या दारातून तर तिकडूनही माझं सत्व जाईल, आणि यांना विवस्त्र होऊन भिक्षा वाढावी, तिकडूनही सत्व जाईल. आता काय करावं, काहीतरी मध्य साधला पाहिजे ना. घरात गेली, आपल्या पतिराजाचं स्मरण केलं, कारण पतिव्रतेकरता सगळ्यात मोठा देव तिचा पती, त्याचं स्मरण केलं. आणि स्मरण केल्याबरोबर त्या ठिकाणी तो कमंडलू हातात घेतला, त्याच्यातलं त्या ठिकाणी महाराज जल हातात घेतलं आणि 3 देवांवर त्या ठिकाणी शिंपडलं, त्या ब्राह्मणांवर. चमत्कार असा झाला की ते छोटे छोटे बालकं झाले, छोटे छोटे बालकं झाले. आणि ते बालकं रडू लागले महाराज, कासावीस होऊ लागले, भूक लागली म्हणून रडत आहेत. आणि खरं सांगू, हे लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री यांचं षडयंत्र नव्हतं, हे तर भगवंताची लीला आहे. कारण त्याला त्या ठिकाणी सगळं आहे पण आई नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, त्यालाच गरज होती आईची. म्हणून घाई अनुसूयेच्या घरात त्या ठिकाणी गेला. अनुसूयेने छोट्या छोट्या बाळांना पाहिलं, घाई त्या ठिकाणी उचलून घेतलं, हृदयाला लावलं. बाळांना पाहिल्याबरोबर प्रेम पान्हा तिला फुटला आणि पर्णकुटीत जाऊन त्या ठिकाणी 3 बाळांना स्तनपान करू लागली. तिचं स्तनपान करून संतुष्ट झाले. त्यांनी जसं मागितलं तसं त्यांना मिळालं. विवस्त्र होऊन आम्हाला संतुष्ट केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे.
आणि संतुष्ट झाले तिने देर. पाळण्यामध्ये घातली, झोका देऊ लागली, गीत गाऊ लागली. मोठा आनंद तिला त्या ठिकाणी वाटू लागला. आत्रेय ऋषी आली, संपूर्ण वृत्तांत तिने सांगितला. त्यांनाही मोठा आनंद झाला. दिव्य दृष्टी आहे ना महाराज, हा देवच आहे कळालं. आता बराच काळ लोटला, हे आपले गेले परीक्षा घ्यायला अजून आले नाहीत हे तिघींना त्या ठिकाणी कळालं. म्हणे काय येत नाहीत. मग लक्ष्मीबाईनं पुन्हा एकदा नारदाचं स्मरण केलं. स्मरण केल्यावर नारदजी आले. नारदाला विचारलं, नारदजी आमचे हे त्या अनुसूयेची पतिव्रत्याची परीक्षा घेण्याकरिता गेले होते, अजून परत आले नाहीत ना. ते म्हटले, तुम्हाला मी सांगितलं होतं ती काय सामान्य पतिव्रता नाही, काही पण करू शकते. तुम्ही तिची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलात, घ्या म्हणे. आता तिने छोटे छोटे बाळं केलेले आहेत देवांना आणि तिच्या पाळण्यात आहेत, रडत आहेत म्हणे. आता ते नाही मोकळे होणार. असं म्हटलं की या तिघींना भीती वाटली. काय केलं पाहिजे म्हणे, मी तर नाही काही करू शकत, पण तुम्ही जर तिला शरण गेलात तर कदाचित ती दयाळू आहे, तुमची तिला दया येईल. मग तिघी काय समोर गेल्या आणि साष्टांग प्रणिपात केला अनुसूयेच्या समोर. लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री ब्रह्माणी साष्टांग प्रणिपात करून नमस्कार करून बोलू लागल्या अनुसूया मातेच्या समोर, मी लक्ष्मी, ही पार्वती, ही सावित्री आहे. तुमच्या पाळण्यामध्ये त्या ठिकाणी असणारे ते 3 छोटे छोटे मुलं आहेत ना, ते आमचे हे आहेत. तिघी जणींनी सांगितलं. म्हणे असो, तुमचे हे आहेत म्हणे. हो हेच आहेत, ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत. असं का म्हणे. मग ते आम्ही त्यांना घ्यायला आलो, देऊन टाका आम्हाला परत म्हणे. देऊन टाका, ठीक आहे म्हणे, मग घेऊन जा. घेऊन जा म्हटलं की तिघींना एवढा आनंद झाला, गायगाई निघाल्या पाळण्याच्या दिशेनं, पळतच निघाल्या. लक्ष्मी पुढे सरसावली. तिने गायगाई त्या ठिकाणी पाळण्यात हात घालून परमात्म्याला घेण्याचा प्रयत्न करू लागले. पण चमत्कार असा होता, तिघे सारखेच दिसत होते. लक्ष्मीने हात पुढे नेले आणि परत मागे घेतले. पार्वतीने विचारलं, का ग, काय झालं तुला, का बरं हात परत घेतलेस म्हणे. काय सांगावं, तिघाही देव सारखेच आहेत. लक्ष्मी बोलू लागली, माझा हात जर चुकून त्या ठिकाणी शंकराला लागला तर माझं पातिव्रत्य भंग होईल, याची मला चिंता वाटली, म्हणून हात मागे घेतला. सावित्री पुढे आली. ती म्हणे, व्हा बाजूला, तुला समजत नाही म्हणे. लक्ष्मी, मी घेते. घाईघाई त्या ठिकाणी घ्यायला गेली, तिचंही तसंच झालं. पार्वती म्हटली, तुम्ही दोघेही वेडे आहात, मी त्यांना ओळखते. तिचंही तसंच झालं. आता नवराच ओळखू ये ना कोणाला, पतिव्रतेला. याला म्हणायचं पतिव्रता, जिला नवराच ओळखू येत नाही तिला. आता त्या ठिकाणी अनुसूयाकडे त्या ठिकाणी गेल्या तिघी, रडू लागल्या. म्हणे काय करावं, आम्हाला ते ओळखू येत नाहीत. अनुसूया म्हणली, अशा कशा का तुम्ही पतिव्रता, तुम्हाला तुमचा नवरा ओळखू येत नाही. पतिव्रतेला नाही काही निदान नवरा तर ओळखू यावा, असं आहे ना महाराज. दुरून त्या ठिकाणी कीर्तनाहून रात्री अपरात्री त्या ठिकाणी कीर्तनकार व घरी आले की दरवाजा वाजवतात, मी आलोय, मग त्याचा आवाज ओळखू यावा ना. तरी कधी कधी विपरीत पाहायला मिळतं. कोण तुम्ही, आता काय करायचं, गंमत आहे मोठी. नवऱ्याचा आवाजच ओळखू येत नाही, पतिव्रता. अशा पतिव्रता त्या ठिकाणी आहेत महाराज. तिघींना त्या ठिकाणी लाजल्यासारखं झालं. अनुसूया म्हटली, ठीक आहे, तुम्हाला ओळखू येत नाही ना, मग मी त्या ठिकाणी काहीतरी करते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी हातात पाणी घेतलं, त्यांच्यावर शिंपडलं आणि पाणी शिंपडल्यावरती पुन्हा पूर्वस्थितीमध्ये त्या ठिकाणी आले. ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले आणि ते प्रगट झाल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज तिघींना आनंद झाला. तिघींना त्यांना पाहून विभोर अवस्था प्राप्त झाली आणि त्यांचे पती त्यांच्या स्वाधीन अनुसूयेने करून दिले. आता ते जायला निघाले वैकुंठाला, कैलासाला, सत्यलोकाला. ते जाणार पण आत्रेय आणि अनुसूया समोर आले, हात जोडून उभे राहिले. देवा, तुम्ही आमच्या आश्रमात आलात, केवढा आनंदाचं वातावरण निर्माण झालं, आमची ही पर्णकुटी प्रफुल्लित झाली, केवढं समाधान त्या ठिकाणी वाटलं, एवढा आनंद त्या ठिकाणी मिळाला. आणि तुम्ही आता जाणार, पुन्हा आमची पर्णकुटी मोकळी होणार, आता काय करावं. 3 देवांना त्या ठिकाणी आनंद झाला. त्यांनी आशीर्वाद दिला, आम्ही स्वतः तुमच्या घरी पुत्ररूपाने अवतीर्ण होऊ. ब्रह्मदेवानं आशीर्वाद दिला, भगवान विष्णूनं आशीर्वाद दिला, भगवान शिवानं आशीर्वाद दिला आणि प्रत्येकानं आशीर्वाद देऊन एक एक त्या ठिकाणी अंतर्धान झाले आपापल्या पत्नीसहित. बराच कालावधी लोटला आणि अनुसूया गर्भवती झाली. तिला पहिला मुलगा झाला, त्याचं नाव आहे दुर्वासा, जे भगवान शंकराचा अवतार आहे. दुर्वासा यथाकाल त्या ठिकाणी महाराज दुसरा तिला मुलगा झाला, त्यांचं नाव आहे दत्तात्रय, दत्त. आणि तिसरा मुलगा त्या ठिकाणी झाला, त्याचं नाव आहे चंद्रमा. 3 मुलं झाले, दुर्वासा, दत्त आणि चंद्र, हे 3 मुलं, अनुसूयेची 3 मुलं. हे पण कलेने वाढू लागले. दुर्वासा आणि दत्तात्रय दोघांनी ब्रह्मचारी राहायचं ठरवले. चंद्रमानं मात्र विवाह केला. या चंद्राला 27 बायका आहेत ना महाराज, दक्ष राजाच्या मुली आपण पुढे पाहणार आहोत. ते 27 नक्षत्र आहेत.
त्याच्यापैकी रोहिणी नक्षत्र त्याला फार प्रिय आहे, एकेवरच प्रेम करतो म्हणून तर त्याच्या सासऱ्याने शाप देऊन टाकला. चंद्र झाला काळा, इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा. त्याचं कारणच हे आहे, दक्षानं शाप दिला. चंद्र ग्रहस्थाश्रमी झाला आणि आता त्या ठिकाणी पुन्हा त्या अनसोयला चिंता वाटू लागली की बघा मुलं तर झाले पण ते आपापल्या कामाला निघून गेले, आता काय करायचं म्हणून जाणाऱ्या मुलांना थांबवलं आणि थांबून म्हणू लागले पुन्हा आमचा दोघांचा त्या ठिकाणी महाराज अंतकरणाचा त्या ठिकाणी भाव पुन्हा तसाच होतोय. तुम्ही जात आहात मग आम्हाला दुःख त्या ठिकाणी होत आहे, काय करावं. आता मात्र सांगितलं आता परत कधीच न जाण्याकरिता राहतं. कशा राहणार. मग 3 देवांनी त्या ठिकाणी महाराज आपली स्वतःची दिव्यता एकत्र केली आणि 3 तत्व एकत्र झाले आणि दिव्य असणारी त्या ठिकाणी एक मूर्ती दत्तात्रयांची मूर्ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकट झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाथ महाराज सांगतात ना, त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. परमात्मा सत्व रज आणि तमात्मक आहे, 3 तत्व एकत्र झाले आणि प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांच्या रूपाने प्रकट झाले. दत्त भगवंताचं प्राकट्य झालं. अनसुयेला मोठा आनंद झाला. त्याला 3 शिर आहेत, 6 हात आहेत. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत असं असणारं प्रत्यक्ष रूप हा प्रकट झालं आणि सर्वांना त्या ठिकाणी महाराज आनंद झाला. आत्री महाराज त्या ठिकाणी आनंदाने विभोर होऊन नाचू लागली. अनसुयेला आनंद झाला. पाळण्यात भगवंताला घातलं आणि झोका देऊ लागली. महाराज हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा स्वामी मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अत्रि घरानंद भयो रे जय जय दिगंबर लाल की रे अत्रि घरानंद भयो रे जय जय दिगंबर लाल की दिगंबर लाल की जय दत्तात्रय लाल की जय दिगंबर लाल की जय दत्तात्रय लाल की जय दिगंबर लाल की जय दत्तात्रय लाल की जय दिगंबर लाल की जय दत्तात्रय लाल की अत्रि घरानंद भयो रे जय जय दत्तात्रय लाल की रे अत्रि घरानंद भयो रे जय जय दिगंबर लाल की अत्रि घरानंद भयो रे जय जय दत्तात्रय लाल की रे अत्रि घरानंद भयो रे जय जय दिगंबर लाल की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनसुया त्या ठिकाणी भगवंताचं लालन पालन करू लागली. पाळण्यात घातलं आणि ओव्या गाऊ लागली. अनसुयाच्या ओव्या सर्वजण त्या ठिकाणी गातात ना. पहिली माझी ओवी ग सत्यानुसयेला पहिली माझी ओवी ग सत्यानुसयेला नमस्कार माझा तिला रे बाळ विठ्ठला नमस्कार माझा तिला रे बाळ विठ्ठला नमस्कार माझा तिला रे बाळ विठ्ठला नमस्कार माझा तिला रे बाळ विठ्ठला
अनसयाचा खेळ हे ब्रह्मा विष्णू केले बाळ विठ्ठला ब्रह्मा विष्णू केले बाळ रे बाळ विठ्ठला ब्रह्मा विष्णू केले बाळ रे बाळ विठ्ठला तिसरी माझी ओवी ग अनुसया ती शांत तिसरी माझी ओवी ग अनुसया ती शांत गारीचा केला भात गारीचा केला भात रे बाळ विठ्ठला गारीचा केला भात रे बाळ विठ्ठला गारीचा केला भात रे बाळ विठ्ठला ती माझी ओवी ग अनुसयाची काया माझी ओवी ग अनुसयाची छाया ती माझी ओवी ग अनुसयाची काया माझी ओवी ग अनुसयाची काया ईश्वराला लागे माया रे बाळ विठ्ठला 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 पत्नी माझी ओवी ग अनुसयाचा रंग तुझे माझी ओवी ग अनुसयाचा रंग पांडुरंग झाले दंग रे बाळ विठ्ठला पांडुरंग झाले रंग रे बाळ विठ्ठला पांडुरंग झाले रंग रे बाळ विठ्ठला पांडुरंग झाले रंग रे बाळ विठ्ठला माझी ओवी ग अनुसयाच्या गर्भाला 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 दत्तात्रयाचा जन्म झाला रे बाळ विठ्ठला जन्म झाला रे बाळ विठ्ठला दत्तात्रयाचा जन्म झाला रे बाळ विठ्ठला पांडवल्लभ दिगंबरा पांडवल्लभ दिगंबरा भजन करा जरा भजन करा पांडवल्लभ दिगंबरा 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 श्री पांडवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दत्त दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्तात्रयांचं त्या ठिकाणी भजन केलं जातं दिगंबर दिगंबर शब्दाचा अर्थ होतो दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र दिशा हे ज्याचं वस्त्र आहे त्याला म्हणायचं दिगंबर आपण त्याचा अपभ्रंश करून म्हणतो दिगंबर ज्याचं नाव आई वडिलांनी ठेवलं असतं दिगंबर लोक त्याला दिगंबर म्हणतात ते दिगंबर म्हणणं चांगलं आहे दिगंबरचा काय अर्थ लावाल पण दिगंबर हा खरा शब्द आहे दिगंबर दिगंबर म्हणत जावं दिगंबर काय चला लोक म्हणतात दत्ता दिगंबरा या हो दिगंबरा 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 म्हणावं म्हणून दत्तात्रय भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले दत्तात्रयांची दिनचर्या मोठी विलक्षण आहे महाराज दत्तात्रय भगवान भल्या सकाळी स्नानाकरिता भीमा अमरजा संगमावर असतात भीमा अमरजा संगमावर स्नान करावं ऐकतात ना सगळेजण त्यांची दिनचर्या ऐका यानंतर त्या ठिकाणी महाराज गाणगापुरामध्ये जाऊन त्यांनी दुपारचं भोजन करावं
त्यानंतर दुपारची विश्रांती करण्याकरिता माहूरगडावर जाऊन बसावं. माहूरगडावर दत्तात्रयांचं मोठं स्थान आहे. दुपारची विश्रांती. संध्याकाळचा फेरफटका कोल्हापुरात करावा. कोल्हापुरात संध्याकाळी फेरफटका मारायला जावं. त्यानंतर रात्री विश्रांती करण्याकरिता गिरनार पर्वतावर जावं. ही त्यांची दिनचर्या. रात्री झोपायला गिरनार पर्वतावर, सकाळी उठून पुन्हा भीमा अमरजा संगम, पुन्हा गाणगापूर, पुन्हा माहूरगड, पुन्हा कोल्हापूर आणि पुन्हा त्या ठिकाणी गिरनार पर्वत, अशी दिनचर्या. आणि त्यातही पुन्हा त्या ठिकाणी जिथे जिथे भक्त त्यांना बोलावतील त्यांचं नाव काय आहे? दत्त. दत्त म्हणजे प्रत्यक्ष, हाक मारल्याबरोबर प्रत्यक्ष प्रगट होतं. त्यांचं काय नाव आहे? दत्त. म्हणून दत्तात्रय महाराज प्रत्यक्ष प्रगट होतात. बोलवा, फक्त बोलवायची गरज आहे, बोलवणारा पाहिजे. दत्त नामाचा लागो छंद, 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 दत्त गोविंद दत्त मुकुंद, दत्त गोविंद दत्त मुकुंद, दत्त रूपाला आळविताना, दत्त रूपाला आळविताना मोहाचे तुटले बंद, दत्त नामाचा छंद, दत्त नामाचा लागो छंद, दत्त नामाचा लागो छंद. दत्तात्रय भगवान दत्त नामाचं लागो छंद, त्यांचं नामचिंतन केलं की दत्तात्रय भगवान प्रगट होत असतात. म्हणून एक मंत्र जपला जातो दत्तात्रयांविषयी, माम पाही भगवन दत्त, माम पाही भगवन दत्त. हे दत्तात्रय भगवान भक्ताच्या जवळच राहतात. जे खऱ्या अर्थानं त्यांची भक्ती करतात ना, त्यांचे चोपदार होऊन उभे राहतात. माहिती आहे ना, नाथांच्या घरी दत्तात्रय भगवान चोपदारकी करतात. भक्तांना त्या ठिकाणी फार प्रेम देतात, भक्तांचा आदर सत्कार करतात. म्हणतात नाथ महाराज एकदा, काय त्यांचं नाव, दासोपंत, बरोबर आहे ना, दासोपंतांना भेटण्याकरिता गेले. दासोपंत त्या ठिकाणी महाराज दत्तात्रयांचे भक्त होते. दत्तात्रय त्यांच्यावर सोंगट्या खेळत होते, एवढा त्यांचा अधिकार. हे सोंगट्या खेळत असताना कोणीतरी एका सेवकाने येऊन सांगितलं, म्हणे अहो नाथ महाराज आले. नाथ महाराज आले असा शब्द ऐकल्याबरोबर दत्तात्रय महाराज गुप्त झाले. दासोपंताला असं वाटलं, बाप्पा एकनाथ महाराज आल्याबरोबर दत्त महाराज निघून गेले, याचा अर्थ दत्तात्रय भगवंताला नाथांना दर्शन द्यायचं नसेल, कुठे त्याचा अधिकार दर्शनाचा, असं त्या ठिकाणी वाटलं. कमी लेखलं दासोपंतांनी नाथांना. मग ते नाथ महाराज आले. आल्यानंतर दासोपंत त्यांच्याशी बोलले, बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि नाथ महाराज निघून गेले. ते निघून गेल्यानंतर पुन्हा दत्तात्रय भगवान प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी दासोपंत विचारू लागले, महाराज ते नाथ महाराज आले, तुम्ही निघून का बरं गेलात? मला माहिती आहे तुम्हाला त्याला दर्शन द्यायचंच नव्हतं, त्या नाथाला त्याचा अधिकारच नसेल तुमच्या दर्शनाचा. हे म्हणे वेड्या, मोठ्या माणसांविषयी असं बोलतात का? दासोपंतांना तोंडातच बोट घातलं. म्हणे मोठ्या माणसांविषयी, म्हणे आपण दोघे जण जुगार खेळत होतो. सोंगट्या खेळणं म्हणजे काय? सोंगट्या खेळत होतो. मोठ्या माणसाच्या समोर, साधू संतांच्या समोर असं सोंगट्या खेळत असतात का? म्हणून त्यांचा केवढा अधिकार आहे, म्हणून मी त्यांना घाबरलो, म्हणून निघून गेलो. दासोपंताचा अभिमान घालवला महाराज. असे दत्तात्रय महाराज भक्तांवर फार प्रेम करतात. आजही त्यांना बोलवा, ते प्रत्यक्ष प्रगट होतात. दत्तात्रय हे दोन रूपानं पाहिले जातात, एक देव आणि एक गुरु. मग दत्त गुरु पण म्हणतात, दत्तात्रय भगवान पण म्हणतात. तेच त्या ठिकाणी देव पण आहेत आणि गुरु पण आहेत. अशी त्या ठिकाणी दत्त जन्माची कथा इथे वर्णन करून सांगितली. यानंतर त्या ठिकाणी महाराज विदुरजींनी प्रश्न विचारला, अर्धपीठ आहे, त्याचं कारण हे आहे.